त्यांनी जे काय म्हटलं होतं की 64,000, आता आजच्या या अर्थसंकल्पात आहे तरी काय? तर सर्वसामान्य जनतेसाठी तसं काही नाहीये, पण कॉन्ट्रॅक्टरसाठी भरपूर काही आहे. मुंबईमध्येच 64,783 कोटीची कामं, विकास कामं. हा कसला विकास होणार आहे? कोणाचा विकास होणार आहे? हा कॉन्ट्रॅक्टरचा विकास होणार, कारण आत्ताच मुंबईमध्ये सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहे. आणि त्याच्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा योग्य आहे की नाही हा सर्वांनी विचार करायला पाहिजे. 2 विमानतळ जोडण्याची जी काही मेट्रो आहे ती सरकार करणार, हे काम अदानीच आहे. कारण विमानतळाची कामं आणि सगळी जागा जर का अदानीला दिली असेल तर हे काम अदानीने केलं पाहिजे, हे सरकारचं काम नाहीये. नाहीतर उद्या तुम्ही म्हणाल की अदानीला विमानतळाची जागा दिली, आम्ही त्याच्यावरती रनवे बांधून देऊ, धावपट्टी पण आम्ही करून देऊ. तसं नाहीये, हे अदानीचं काम त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे हे सगळी कामं मी काल म्हटलं की केवळ तुमच्या मालकाच्या मित्राच्या हिताची कामं तुम्ही करता आहात, त्यातलंच हे एक काम आहे. आणि चालू काम आहेत सगळे, म्हणजे सगळे चालूच आहे त्यांचं. पण ही सगळी ज्या काही गोष्टी आहेत ना, पुणे शिरूर उन्नत मार्ग, शिर्डी विमानतळाची नाईट लँडिंग तात्काळ सुरू करणं किती वर्ष झाली, आमच्या काळापासून हा प्रयत्न सुरू आहे. नवीन विमानतळांचा विस्तार आणि विकास. मग चिपी विमानतळ बंद काय झाला, ह्याची काय उत्तर नाही. म्हणजे पुढचा पाठ मागचा सपाट, असा हा अर्थसंकल्प आहे. आणि शेतकऱ्यांना तुम्ही मोफत विजेची घोषणा केली, ती मोफत देण्यापेक्षा 24 तास द्या. त्याच्यानंतर आता जसं अंबरस तुम्ही म्हणालात की आता त्यांनी मोफत विजेची घोषणा केली, पण जी बाकी आहे, जो विषय आमच्या कैलास पाटील यांनी परवा काढला की आता शेतकऱ्यांना बिलं यायला लागले की पूर्वीची थकबाकी, त्या थकबाकीचं काय करणार तुम्ही? त्याच्याबद्दल काहीच नाहीये. आणि बाकी एकूणच पंतप्रधान आवास योजनेबद्दल सुद्धा आत्ताच एक माझ्या हातामध्ये ती बातमी आहे. 28 जानेवारी 2025 लोकसत्तेत आलेली बातमी आहे की पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना 50 कोटींचा जादा निधी केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून अखेर विचारणा. म्हणजे हे बिंगायचं फुटायला लागलेले आहे. कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरण्याच्या कामासाठी त्या उद्देशाने त्यांनी विकास 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 नाही, हा महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि तसा प्रयत्न नाही, मी तर म्हणेन हे काम सुरू झालेलं आहे. आणि ज्या वेळेला आता चर्चा सुरू होईल तेव्हा हे त्यांचेच, ज्याला छापानामा किंवा जुमलानामा म्हणा, हे या महायुती सरकारला संकल्प पत्र 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी, ह्याच्यातल्या तुम्ही काय आता पहिला हा अर्थसंकल्प मांडल्यासारखी एक तरी गोष्ट तुम्ही आजच्या अर्थसंकल्पात मांडली का? मग हे कधी होणार तुमचे संकल्प? म्हणजे 2050 साली काहीतरी करू, 3800 76 साली करू, याला या वर्षीचा अर्थसंकल्प नाही म्हणता येणार. म्हणजे एकतर